प्रशांत भाऊ, आपण काय सांगाल? आजच्या सभेचा मुख्य उद्देश काय होता? आज एकनाथजी शिंदे साहेब यांची जाहीर सभा संत कबीर चौक या ठिकाणी पार पडली। प्रभाग क्रमांक 24 मध्ये आमच्या भरेकर ताई असेल, ज्या भाजपचं खूप वर्षापासून काम करत होते, त्यांनी आज या ठिकाणी प्रवेश केला। तसेच माजी नगरसेविका घोडकेताई, ज्या माजी नगरसेविका आहेत, त्या भाजपचं काम करत होते, त्यांनी आज एकनाथ शिंदे सेना शिवसेनेमध्ये आज प्रवेश केला आहे। आज ज्या पद्धतीने या ठिकाणी आनंद उत्सव साजरा झाल्यासारखा आज सर्व कार्यकर्ते खुश आहेत। त्याचं कारण असं आहे की तळागाळात जे काम करणारा जो कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला आणि त्याला एक साथ मिळाली। एकनाथजी शिंदे साहेबांनी मगाशी ज्या पद्धतीने भाषण केलं, एकनाथजी शिंदे साहेब जे तळागाळातनं आलेले आहेत, त्यांनी जे पुण्याचे प्रश्न आहेत, वाड्याचे प्रलंबित प्रश्न, त्याचप्रमाणे पाण्यावरती बसवलेले मीटर, लाईट मीटर, हे जे काय पुण्यावरती लादले जात आहेत एक कराच्या माध्यमातून, त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलंय, आज इथं आवाहन केलंय की कुठलंही पाण्याचं मीटर या ठिकाणी बसवले जाणार नाही, बसवले तर काढून फेका, असं त्यांनी आवाहन केलंय। आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी जो काय उत्साहाचा माहोल तयार झालेला आहे, माझं असं मत आहे की हा जो शिंदे सेना पुणे महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सीटा आणल्याशिवाय राहणार नाही। आणि गोरगरिबांसाठी जे काय उमेदवारांनी जे काय कंबर कसलेली आहे की जे गोरगरिबांना न्याय द्यायचा आणि त्यांच्या हक्काचं जे ते त्यांना ते द्यायचं, असं शिंदे सेनेमध्ये सर्व उमेदवारांनी ठरवलेलं आहे। आज या ठिकाणी जे उमेदवार आले त्यांना मी शुभेच्छा देतो आणि नक्कीच शिवसेनेचा जो झेंडा आहे तो महानगरपालिकेवरती फडकल्याशिवाय राहणार नाही। आजच्या सभेने पुणे महानगरपालिकेचं समीकरण बदलणार का? 100% या ठिकाणी समीकरण बदलणार आहे। कारण लाडकी बहीण योजना जी चालू केली ही एकनाथजी शिंदे यांनी चालू केली आहे। कारण एकनाथजी शिंदे साहेब हे तळागाळामध्ये जाऊन स्लम असेल कुठल्याही असेल आपल्या भगिनींच्या मागं एक खंबीरपणे राहणारे एक भाऊ म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली। आता हळू आमचं चाललेलं आहे की ज्या महिलांचा बचत गट आहे त्यांना वर्षाला काहीतरी पॅकेज द्यायचं, असंही त्यांच्या इकडे मागणी चालू आहे आणि तेही लवकरात लवकर सुरू होण्याची शक्यता आहे।